आरळ येथील शेतकरी नागोराव चव्हाण यांच्या शेतातील अधिकृत पूर्णा पाटबंधारेचा मायनर खोदकाम करून नष्ट केल्याबद्दल शेतकरी नागोराव चव्हाण यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. वसमत तालुक्यातील आरळ येथील शेतकरी नागोराव चव्हाण यांच्या शेतामध्ये जुना पूर्णा पाटबंधारी वगाचा मायनर होता. हा मायनर काही अज्ञात शेतकऱ्यांनी बुजवल्यामुळे नागोराव चव्हाण यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन नागोराव चव्हाण यांच्या हळद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागील कित्येक वर्षापासून नागोराव चव्हाण यांनी शासन दरबारी न्याय मागण्याची विनंती केली आहे, परंतु पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाने अजूनपर्यंत यावर कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. पूर्णा पाटबंधारे विभागाकडून थातुरमातुर चौकशी करून दिवस ढकलले जात आहे, पण आता हे प्रकरण सध्या चांगलेच तापले असून दोन्ही शेतकऱ्यांच्या मध्ये जर पाटबंधारे प्रकल्पाच्या उदासीनतेमुळे अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा सवाल आता गावकऱ्यातून उपस्थित केला जात आहे. सध्या शेतीच्या वादातून खून होणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. मागील 5 वर्षापासून नागोराव चव्हाण हे याच शेतीच्या कामासाठी प्रशासनाकडे खेटे घेत आहेत, परंतु आता प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आता त्रस्त झालेल्या नागोराव चव्हाण यांनी टोकाचे पाऊल उचलत आक्रमक भूमिका घेतली आहे. नेमकं या भूमिकेमुळे घडणार काय हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या घडणाऱ्या भूमिकेला जबाबदार कोण, असा सवालही आता गावकऱ्यातून उपस्थित केला जात आहे. सांगा. हां, कॅनल कल्ल्यामुळं ही आमची नुकसान भरपाई झाली. कोण कलीला केलं? हे संजीव पंडितराव राखोंडे, भगवान माणिकराव हिंगोदे आणि पंडित संभाजी निवृत्ती, हे 3 माणसं आहेत. हा, त्याने कलीला आहे. कशामुळे कलीला? त्याच्या मनाला ठेवा. आता बरं, तुम्हाला शेती किती आहे? शेती मला इथे 2 एकर आहे, खाली 4 एकर आहे. 6 एकरामध्ये नुकसान झाली. खऱ्या अर्थानं आता तुम्हाला त्रास व्हायला न्यायाची भूमिका आहे. आता याचा न्याय द्यावा सरकारने. हो, सध्या काय त्रास आहे? सध्या ही पाण्यानं आमची शेती खराब झाली ना. बरं. हो, आणि आखाडा मोडून टाकला गेला ना तुमची ना. संध्याकाळी आली आमचे वडील वाढले तेव्हा करून घेतलं. हां, मग आता मला 13 दिवशी यायचं का शेतात, त्या कारभारात याने करून टाकलं. आणि मग अर्ज दिले तर फालायच म्हणायले. कुठं कुठं गेलो? मी हिंगोली गेलो, तहसीलदार गेलो, चौकट मी फिरलो, अर्ज दिलेले आहेत ना. हो, बरं. हा, पहिला होता तसा करून दिली. आणि मग आपली नुकसान भरपाई करून दिली. बरं. हो, आता नुकसान भरपाईची घ्यावाच लागेल ना. बरं.